नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात की गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणामध्ये मोठे भूकंप होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यातून एकनाथ शिंदे हे बंड करून बाहेर पडले व त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. हा खूप मोठा धक्का उद्धव ठाकरेंना त्यावेळी बसला. त्यानंतर महाविकास आघाडी हे सरकार त्यांचं पूर्णपणे कोसळलं आणि त्यानंतर जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे गटामध्ये कंटिन्यू इनकमिंग सुरू आहेत. म्हणजे अनेक नगरसेवकांपासून सर्वच लोक आमदार असतील खासदार असतील बऱ्याच लोकांचे इनकमिंग त्यांच्या पक्षामध्ये झाले गेले. त्यात आता एक मोठी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे ती म्हणजे शरद पवार गटाचे जवळजवळ अर्धे म्हणजे जवळजवळ 4 खासदार हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत आणि अशी पण माहिती मिळालेली आहे की हे 4 खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. सूत्रांकडून एवढीच माहिती मिळाली आहे की हे जे 4 खासदार आहेत हे मराठवाडा व विदर्भातील आहेत. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या खासदारांनी मोठा विजय मिळवला होता, त्यामुळे या खासदारांचं चांगलं वजन देखील होतं. त्यामुळे आता हे जे 4 खासदार जर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जर गेले तर हा शरद पवार यांना मोठा धक्का बसू शकतो आणि पक्षाला देखील मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे बघूया आता हे 4 खासदार अजून नावे समोर आलेली नाहीत, मात्र सूत्रांकडून ही माहिती कन्फर्म मिळालेली आहे. त्यामुळे आता कोण हे 4 खासदार आहेत आणि ते कधी प्रवेश करणार आहेत ही माहिती देखील सूत्रांकडून लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं किंवा काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.